नमस्कार. वैशालीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत पचायला हलका, जाळीदार आणि झटपट होणारा मूग डाळीचा ढोकळा. तो कसा बनवायचा ते आपण बघू. ढोकळ्यासाठी आपण मूग डाळ 4 ते 5 तास भिजत ठेवली होती. त्यातलं आपण सर्व पाणी काढून घेतलेलं आहे. आणि आता त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं, 3 मिरच्या आणि 1 इंच आलं आहे ते घालायचं, 1 चमचा साखर आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि अर्धा लिंबू आपण पिळून त्यामध्ये घालू. आता आपलं मिश्रण तयार झालेलं आहे. मिश्रण हे अगदी बारीक न करता थोडंसं रवाळ ठेवायचं, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर चांगलं येतं. आणि मी ह्यामध्ये हळद घालायची विसरून गेले होते, त्यामुळं 1 चिमूट हळद घालायचं. आपण हे मिक्स करून घेऊ. आपण भांड्याला तेल लावून घेऊ. इनो लावायच्या अगोदर आपण सर्व बाजूने असं तेल लावून घ्यायचं. मिश्रणामध्ये इनो घालायच्या अगोदर आपण सर्व तयारी अगोदर करून घ्यायची. भांड्याला तेल लावून घ्यायचं. गॅसवरती पाणी ज्यामध्ये आपण शिजवत ठेवणार आहे, वाफवणार आहे, ते भांडं आपण पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये इनो घालू, 1 चमचा पाणी घालू आणि पटकन ह्याला मिक्स करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. आता आपण भांड्यामध्ये मिश्रण काढून घेऊ. भांडं आपण हे पाण्यामध्ये ठेवून देऊ कुकरमध्ये, आणि कुकरला आपण शिटी काढून झाकण लावून द्यायचं. कुकरमध्ये आता आपण भांडं ठेवलेलं आहे, ते 15 मिनटं आपण झाकण लावून वाफवून घ्यायचं. त्याची शिटी काढलेली आहे, त्यामुळं 15 मिनटं ठेवायचं. तोपर्यंत आपण उघडायचं नाही झाकण. इथे आपला ढोकळा तयार झालेला आहे. त्यासाठी आपण फोडणी तयार करू. भांड्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, 4 ते 5 हिरव्या मिरच्या कट करून घातलेल्या आहेत, कढीपत्ता घातलेला आहे. थोडं त्याला आपण तेलामध्ये भाजून घेऊ. एक ग्लास पाणी घालू. साखर 1 चमचा, कोथिंबीर घातलेली आहे, तीळ 1 चमचा, आणि त्याला आपण उकळी येऊ द्यायचं. 7 ते 8 लिंबूचे आपण थेंब घालू. आता आपला ढोकळा मस्त जाळीदार तयार झालेला आहे. आपण त्याला आता कट करू. मस्त जाळी झालेली आहे, अगदी स्पॉन्जी झालेला आहे. आता आपण ह्याच्यावरती हे जे आपण फोडणीचं पाणी केलेलं आहे ते घालू. मूग डाळीचा ढोकळा तयार झालेला आहे. तो तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट करून कळवा. माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.